त्यांचा मुलगा माझ्याच बरोबरीचा आहे. दिवसभर घरीच तर असतो. त्यांचं घर एवढं मोठं आणि आम्हीच का पानाच्या झोपडीत राहायचं. माझी आई मला म्हणते, मोयना बाबूने तांदूळ पाठवले, त्यांना नमस्ते करून ये. मी त्यांचा गोठा साफ करते, गाई चरायला नेते, सगळं करते. मुक्ती, मनपूर्वक स्वागत. आणि तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगाल. मी एक अतिशय प्रसिद्ध असं महाश्वेता देवींची क्यू क्यू लडकी नावाची एक कथा आहे. मोयना म्हणून त्यातलं एक कॅरेक्टर आहे. हे महाश्वेता देवींचं अतिशय प्रसिद्ध कॅरेक्टर मला करायला मिळतं आहे आणि हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक, पहिलं कॅरेक्टर, त्यामुळे ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. हां, आणि सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि हे नाटक कसं तुम्ही रिलेट कराल? मी गेली 15 वर्ष वेगवेगळ्या वाड्या पाड्या महाराष्ट्राच्या बाहेर 14 राज्यांमध्ये वेगवेगळ्या वाड्यापाड्यांवर आदिवासी, दलित, नोमॅडिक ट्राईब्स अशा सगळ्या समुदायांमध्ये फिरते, वाचन करते. सगळ्या समुदायातल्या विविध वयोगटातल्या लोकांसोबत काम करते. आता सध्या मी आदिवासी पट्ट्यात जास्त काम करते. माझ्या रोजच्या जगण्याचा भाग आहे आदिवासींचं जगणं. मी हे कॅरेक्टर खूप जवळून रोजच्या रोज अनुभवते आणि मला तेच कॅरेक्टर इथे जेव्हा मोयना करताना मोठ्या प्रमाणात रिलेट होतं. ते प्रश्न मला इथे मोयना त्या प्रश्नांची प्रतिनिधी आहे असं मला वाटतं. त्या 10-10, 12-12 वर्षांच्या लहान लहान आदिवासी मुली ज्या आहेत की ज्या त्या म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी, छोट्या छोट्या हक्कांसाठी, आनंदांसाठी त्या ज्या लढत असतात, ते त्यांचं जे जगणं आहे ते मला मोयनामधून मांडता येतं असं मला वाटतं. पहिलंच नाटक आहे आणि मंगेश सर किंवा सविता कसं, म्हणजे काय दडपण होतं किंवा कसं सांभाळलं? मी दडपण एक्सप्लेनच करू शकत नाही. मला खूप मोठ्या प्रमाणात दडपण होतं. नेहमी आपण शायरी जलसे किंवा जे आपण सामाजिक चळवळीतली जी माध्यमं आहेत, आपण शायरी जलसे करतो, स्ट्रीट प्ले करतो, वेगवेगळ्या प्रकारची भाषणं देतो, ते खूप वेगळं असतं. नाटक म्हणजे एक वेगळी जबाबदारी आहे असं माझं मत आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने बघताय, तुमच्या प्रत्येक शब्दाचा टोन काय आहे, लहेजा काय आहे, तुम्ही पकडलेली भाषा, तुम्ही करत असलेली वेशभूषा, सगळं खूप मॅटर करतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप जबाबदारीच्या आहेत असं माझं मत आहे. आणि हे माध्यमही खूप इम्पॅक्ट करणारं आहे. जेव्हा आपण हे कॅरेक्टर व्यवस्थित, म्हणजे आपण निवडलेलं, आपण जबाबदारी घेतलेलं कॅरेक्टर जेव्हा व्यवस्थित करतो तेव्हा ते व्यवस्थित पोचतं. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर, अनुभवी लोकांबरोबर काम करताना मला प्रचंड शिकायला मिळालं. मी रोज शिकते. मी दरवेळेला, हा माझा दुसराच प्रयोग आहे आजचा, आणि दुसरा प्रयोग असूनही माझ्याकडे आत्ता खूप मोठं, म्हणजे आपण म्हणतो ना, 1-2 महिन्यामध्ये मला असं वाटतं मी खूप गोष्टी मागच्या 30 वर्षात जेवढी शिकली नसेल तेवढं मी आत्तापर्यंत शिकली आहे असं मला वाटतं. आजची जी जेनझी पिढी आहे, जी OTT वेबसिरीजमध्ये गुरफटलेली आहे, तर ते या नाटकाकडे कसे वळतील किंवा कसे रिलेट करतील? मला असं म्हणायचं आहे की जेनझी हे अवेअर असलेली पिढी खरं पाहायला गेलं. भले ते थोडे अंतर्मुख होत नाही किंवा अंतर्मग्न असतात, तर मला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की खरं तर इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे की तुम्हाला जर वेगळा अनुभव हवा असेल, तुम्हाला जर एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तर प्लीज या नाटकासाठी या, नाटक पाहायला या. हा अनुभव हा तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी खूप चांगला अनुभव असेल नक्कीच.